नमस्कार. आज आपण करतोय भेजा फ्राय बिर्याणी. त्यासाठी आपण भेजा घेतलेला आहे आणि त्याचे आता आपण एक छोट्या छोट्या आकाराचे पीसेस करून घेणार आहोत. एक 8 ते 10 पीसेस आरामात होतात. त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल भरपूर लागतं या बिर्याणीला, कारण आपण लेअरची बिर्याणी नाही करणार आहोत, डायरेक्ट बिर्याणी करणार आहोत. त्यासाठी आपण खडा गरम मसाला घेतला, दालचिनी, स्टारफूल, तमालपत्री, एकच वेलची, दोन्ही मोठी आणि छोटी, आणि लवंगा आणि काळे मिरे, 3-4 लवंगा, 3 काळे मिरे, कारण आपल्याला फार फ्लेवर द्यायचा नाही आहे त्याला. स्टारफूल देखील मी अगदी अर्ध तोडून घेतलं होतं. कांदे छान 2 उभे काप करून घेतले आणि 2 मिरच्या आपण मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. फार फ्लेवरफुल करायचं नाही, कारण आपल्याला मेन फ्लेवर याला, भेजाचा जो फ्लेवर आहे तो या आपल्या बिर्याणीला यायला हवा आहे. त्यासाठी आपण आता हे छान परतून घ्यायचं. कांदा छान मऊ झाला पाहिजे, व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत वर येईपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. एका बाजूला जे पीसेस आपण तयार करून घेतले होते भेजाचे, हे देखील आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. अर्ध्या बाजूला कांदा करून घ्यायचा. थोडा गुलाबी झाला आपला कांदा. या स्टेजला आता आपल्याला भेजा देखील त्यामध्ये एका बाजूला ॲड करून घ्यायचा. अर्ध्या तेलामध्ये तो छान परतून घ्यायचा अगदी व्यवस्थित. त्याला थोडा फेस यायला सुरुवात होते. त्या स्टेजला आपण समजून जायचं की भेजा छान असा आपला फ्राय झालेला आहे, पाहू शकता. आता या स्टेजला आपल्याला सगळं कांदा आणि भेजा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे छान आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा जो आहे तो छान ब्राऊन रंग घेत नाही. लो टू मिडियमलाच ही सगळी प्रोसेस करायची आहे. त्यामुळे फार कांदा आपला जळू नाही द्यायचा, अदरवाईज फ्लेवर आपला जो बिर्याणीचा आहे तो बिघडतो. हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे कांद्याचा, पाहू शकता. आणि आपलं मिक्सिंग जे आहे त्याचं तेल देखील सुटायला लागलं आहे. या स्टेजला आपल्याला टोमॅटो जो आपण कापून घेतला होता, एक छोट्या आकाराचा टोमॅटो, आणि 1 चमचाभर पोह्याचा चमचा दही, टोमॅटो मऊ झालेले आहेत. या स्टेजला आता आपण मसाले ॲड करायला सुरुवात करायची. हळद, तिखट, हळद अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट पोह्याचे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे जिरे पूड. उरले 1-2-3 पीसेस टोमॅटोचे उरले होते, ते देखील मी यामध्ये ॲड करून टाकले. अगदी साधे, आपल्याला फार फ्लेवर मसाल्याचा द्यायचाच नाही आहे या बिर्याणीला. खूप टेस्टी लागते. पाहू शकता चंक्स छान दिसत आहेत. आपले भेजाचे जे पीसेस आपण केले होते ते छान फ्राय होऊन त्याचे पीसेस जे आहेत ते आता छान मिक्सिंग आपलं जे आहे ते आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपलं हे मिश्रण तयार आहे जवळजवळ. मसाले छान भाजून झालेत. या स्टेजला आता आपण थोडेसे पुदिना, एक साधारणतः 10 ते 12 पानं छान कट करून ती आपण ॲड केली, आणि थोडी कोथिंबीर. आपलं मिक्सिंग तयार आहे. यामध्ये 2 वाटी तांदूळ ॲड केले, साखर, मीठ हे देखील आता आपल्याला ॲड करायचं आहे. तांदूळ आपण अर्धा तास भिजवत ठेवले होते आणि ते छान गाळून घेतले त्यातलं सगळं पाणी, आणि आता हे छान परतून घ्यायचे या सगळ्या मिक्सिंगमध्ये, छान अगदी व्यवस्थित मिक्स होऊन तेल सुटेपर्यंत. आलं लसूण पेस्ट, मीठ चवीपुरतं, आणि साखर अगदी पाव चमचा.
साखर आपण चव बॅलन्स करण्यासाठी तिखट आणि आपलं जे बाकीचं आपण हे टाकलेलं आहे काही मिक्सिंग गरम मसाले वगैरे वगैरे, त्याची आपण सगळी चव बॅलन्स करण्यासाठी साखर ॲड केलेली आहे. आणि गरम पाणी तांदूळाच्या आपण जेवढे तांदूळ घेतलेले असेल त्याच्याबरोबर दुप्पट पाणी ॲड करायचं. एक उकळी आली की आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे, अगदी लोवर. आणि पाहू शकता 7 ते 7 मिनटामध्ये जवळजवळ माझी बिर्याणी तयार झालेली आहे. झाकण तसंच ठेवायचं, अगदी 2 ते 3 मिनटं गॅस बंद केल्यावर आणि गरम गरम सर्व करायची. थँक्यू.